यानंतर बातमी गुन्हेगारी विश्वातून येते। बूट आणि चप्पलमध्ये 200 रुपयांची सूट न दिल्यानं दुकानदारावर वार करून रात्री पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिल्याची घटना घडली आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। नाझीम, नेमका कधीचा हा सगळा प्रकार आहे आणि या प्रकरणी कुणाला ताब्यात घेण्यात आलंय का? काल रात्रीची ही घटना आहे। पिंपरी चिंचवडचा जो मोरवाडी चौक आहे, या मोरवाडी चौकामध्ये एक इसम या ठिकाणी आला होता आणि त्यानं फुटवेअर दुकानामध्ये घुसून चप्पल आणि बूटची मागणी या ठिकाणी केली। त्या ठिकाणी त्यांना ते चप्पल आणि बूट या ठिकाणी देण्यात आलं, मात्र सुरुवातीला 200 रुपयाची सूट त्याच्याकडून मागण्यात आली आणि यामध्येच त्यांचा वाद या ठिकाणी सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर जे आहे ते सुरुवातीला त्या वार मध्ये झालेले आहेत आणि त्या इसमानं दुकान मालकावरती या ठिकाणी सुरुवातीला वार केले आणि काही काळानंतर येऊन हे दुकान जे आहे ते पेटवलेलं आहे। हे दुकानच फक्त पेटले नाहीये तर त्याच्या शेजारची आणखी 4 फुटवेअरची दुकानं आणि एक गॅरेज जे आहे ते देखील या ठिकाणी पेटलेलं आहे। गॅरेजमध्ये 6 बुलेट ज्या आहेत त्या होत्या, त्यामधल्या 3 ते 4 बुलेट ज्या आहेत त्या नव्या कोऱ्या होत्या। या सर्व बुलेटचा आणि 4 फुटवेअरच्या दुकानांचं असं अगदी लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, तर त्यांना अटक देखील केलेली आहे। ताब्यात घेतलेले 3 जण जे आहेत ते अल्पवयीन आहेत। नक्कीच नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।